जे देशात एकतेचा संदेश पोहोचवणारे नाही, पुऱ्या जगातले संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची जयंती आम्ही सर्व समाज बांधव एकत्र मिळून जयंती साजरी करत आहे। ही जयंती प्रत्येक गावा खेड्यात शहरात अशीच साजरी व्हावं ही आमची सर्व समाज बांधवांची इच्छा आहे। जय भीम, जय रविदास, जय संविधान।
नारी रणात फिरली ना ती कधीच माघारी तख्त दौलती समोर केली ना लाचारी कधी न चुकली ती शिवरायांनी शिकविला
मोबाईलला फिरवा त्याला.
कस्तुरी कस्तुरी हां ए थांब हे मध्ये बसलो हे पुन्हा आलंय हां कस्तुरी मी राहतात उद्या पडेल गुरु आपल्या पूजन करतील आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल. आपले मोबाईल पहिल्यांदा सायलेंट करा, फ्लाईट मोडवर ठेवा. व्हिडिओ काढण्यास आपल्याला सोयीस्कर होईल. आपल्या सर्वांना विनंती, आपले मोबाईल सायलेंट मोडण्यात देणं ही योग्य नाही मला वाटत. अन्यथा मग आपल्या समाजाची आपणच वाहवा कार्यक्रम सुरू होत असतो. कार्यक्रम चालूच राहणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जयंती आपण म्हणून साजरी करतो. आपण वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावानं आपण साजरे करत असताना आत्ता रिपब्लिकन महाराज महासंघ संजू भाऊ याचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम होत आहे. त्यांचे सहकारी आणि त्यांचे संपूर्ण मित्र, संपूर्ण सगळे सोयरे या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले आहेत. आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानत नाही, कारण हा आपल्या घरातला कार्यक्रम आहे. आभार तर मानावे लागतात ते सगळ्यात शेवटी. प्रथमतः आपल्या प्रतिमेचं पूजन करण्याकरता मी महाराजांना विनंती करतो. राज्याच्या वतीनं हार्दिक स्वागत, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागताचे आकृती उधळावी शब्दांची चुमने, स्वागताचे चुमने आगमनाने आपुल्या महाराज आज आनंद मगाचे आयोजक समस्त चरणावली रविदास महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आज शक्ती गुरु रविदास शक्ती संत शिरोमणी रविदास महाराज की, संत शिरोमणी रविदास महाराज की, गुरु रविदास शक्ती, गुरु रविदास शक्ती. सर थांबा. गुरु रविदास महाराज की जय. जो बोले सो निर्भय सब संगत की जय. जो बोले सो निर्भय सर्वदास महाराज की जय. आरती बसून होईल आणि आताच्या वेळेस थोडंसं बसून राहावे आणि आरतीला प्रारंभ होईल. आणि रविदास महाराज की एक ओंकार सद्गुरु प्रसाद. नाम तेरारे हर के नाम बिना झूठ सगल बसारे. गुरु नाम तेरा आरती मजन मोरारे हर के नाम बिना झूठे. हो नाम तेरो आरती मजन मुरारे हर
नाम बिना झूठे सगल पसारे नाम तेरो आसनो नाम तेरो उड़ता नाम तेरो आसनो नाम तेरो उड़ता नाम तेरो कैसरो लेते ठिकारे हर के नाम बिना झूठे सगल पसारे नाम तेरा अम्बला नाम तेरो चंदनो नाम तेरो अम्बला नाम तेरो चंदनो घर से जपे नाम ले तुझे करो प्यारे हर के नाम बिना झूठे सगल पसारे नाम तेरो देवा नाम तेरो वाके नाम तेरो देवा नाम तेरो वाके नाम तेरो पेरे माही पसारे हर के नाम बिना झूठे सगल पसारे नाम तेरे की जोत नाम तेरे की जोत लगाई भयो जियार पवन सगलारे हर के नाम बिना झूठे सगल पसारे नाम तेरो तागा नाम गुरमाला नाम तेरो तागा नाम गुरमाला भार अठर सगल जुटारे हर के नाम बिना झूठे सगल पसारे तुझगार नाम तेरा तू ही चवर ढलारे हर के नाम पसारे कर विधात नाम तेरे आलते कर विधात नाम हर भोग तुम्हारे हर के नाम बिना झूठे सगल पसारे हर के नाम बिना झूठे सगल पसारे अरदास सोज भय सुखदास महाराज की सोज भय सब संगत की शक्ती तुम्ही काय इकडे बघा पाटील पाटील आदरणीय वंदनीय श्री सुखदेवजी महाराज यांचे अनुभव विचार आजच्या या जयंती सोहळ्याचे अध्यक्ष सुखदेव यांचा यथोचित सन्मान होतोय शॉल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येत आहे बाटलीवाले घ्या बाटलीवाले इकडे बघा दीदी दीदी जात त्या बाजूला सिंधु रविदास शक्ति सिंधु रविदास शक्ति यानंतर देवा हा इकडे बघा हा ओके शरद शिरे साहेबांचा सत्कार होईल. शिरे साहेबांना विनंती की आपला सत्कार या ठिकाणी होत आहे. सुनील राजेजी करतील पुढील सत्कार सुनीलजी गायकवाड. हाय सुनील गायकवाड यांचा सत्कार रमेश बडगेकर. आपण आपला सत्कार रमेश बडगेकर करतील. सुनील गायकवाड फटाफट वेळ न घालवता आपण आपला सत्कार करून घेणे. नाव या ठिकाणी पुकारले जातात त्यांनी या ठिकाणी लवकर आणि लगेच यायचं आहे कारण आपला हा कार्यक्रम खूप मोठा कार्यक्रम आहे आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि नाव घेतपर्यंत या ठिकाणी जेवढे मान्यवर आहेत त्यांचा व्हायलाच पाहिजे. त्यानंतर हे सगळे बाळा राजू खरे सन्माननीय राजू खरे यांचा सन्मान अशोक ढवाळसाहेब करतील. ओके हरकत नाही. यानंतर मला सांगितलं की मला बरं पडेल की तुमचं कोणाचं नाव घ्या. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचा सन्मान होऊन राहावा. याच्यानंतर किसन अंतपुरे, यानंतर गजानन
नागपुरे आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. धन्यवाद. यानंतर गजानन जिल्हा गडे जामगाव जिल्हाध्यक्ष सुनील चराटे सत्कार करत आहेत. शिवराम खरे यांचा ट्रॉफी घालवता आपण आपला सत्कार या ठिकाणी घ्यावा. स्वरात मागे हॅलो 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 हॅलो. रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे गजानन आवसारे करतील. सुनील चराटे साहेब आपण अजित काकडे साहेबांचा सत्कार करणार. सुनील चराटे साहेब सत्कार सुनील चराटे करतील. दीपक प्रभू साहेब आलात का? अंकुश कोळे साहेब आपला शिलगड ते घ्या ना. साहेब आपला सत्कार अजय दोरे करतील. गजानन पिंपळे जय रामदास बिरभाऊ राजेंद्र फुरवे साहेब संजय टिंडोरे साहेब आपला सत्कार परभूतपुरे करतील. परभूतपुरे साहेब करतील. संजय लोकपुणे साहेब सामाजिक कार्यकर्ते संजय लोकपुणे साहेब. संजय लोकपुणे साहेब यांचा सत्कार शालिग्राम सरसारे करतील. आकाश खरात साहेब श्याम टिंडोरे साहेब पारे साहेब आपला सत्कार लाला बच्चीने करतील. उद्योजक जितेंद्र चौरे साहेब यांचा सत्कार करतील. आपल्या समाजाला सूचित करायचं आहे की जितेंद्र चौरे साहेब नंदकिशोर रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे आधारस्तंभ महाप्रसादाचं आयोजन यांच्यातर्फे केलेलं आहे. तरी आपण समाज बांधवांनी जोराने टाळ्या वाजवा. प्रकाश पिंपळे साहेब यांचा सत्कार संघटनेचे सर्व पदाधिकारी स्टेजवर येऊन त्यांचा सत्कार करतील. रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे सर्व पदाधिकारी स्टेजवर येऊन सत्कार करतील त्यांचा.
म्हणून आपल्या जीवनाचा फोटो आयुष्याचा सर्वात मोठा संत शिरोमणी सो निर्भय सब संगत की जय। हर सो हीरा साध के करे आन की आस। तीन दो जग जाएंगे सतभाग्य रविदास। तीन दो जग जाएंगे सतभाग्य रविदास। 1433 की माघ सुदी 15 दुखियन के कल्याण हित प्रगटे श्री गुरु रविदास। दुखियन के कल्याण हित प्रगटे श्री गुरु रविदास। आज गुरु की और सतगुरु रविदास महाराज जी के सच्चे प्रेम श्रद्धालु और गुरु जी के प्रति आपके दिल में जो प्रेम दिखाई दे रहा है, जो जाने वाले चले गए उन्हें जाने दो, पर जो गुरु की आस्था से रुके हैं वो प्लीज महाराज जी का, मैं सुखदेव महाराज जी का आपने 2 वचन जरूर सुन के जाना है, क्योंकि ये मौका बार बार नहीं आता। गुरु प्यारी साथ संगत, जब हमने जिस कुल में जन्म लिया है उस कुल के 2 वचन सुनना बहुत जरूरी है। कितने जन्मों के बाद ये मौका प्राप्त हुआ है कि आज इतने लोग एक साथ में बैठकर सतगुरु रविदास महाराज जी के वो पावन पवित्र जयंती के लिए आपने आपका समय दिया। मैं देख रहा था, इतना दिल की गहराई से मुझे आनंद हुआ कि आपके दिल में सतगुरु रविदास के प्रति कितना प्रेम श्रद्धा है, आस्था है। आज जैसे यहाँ पर सब में लेडीज हो जेंट्स हो, उन्होंने फेटे बांधकर सतगुरु रविदास महाराज जी के उस जयंती का स्वागत किया। मैं आपसे पहले विनती करता हूँ कि थोड़ा आपके मच बंद करें तो अच्छा होगा। क्या मेरी आवाज नहीं आ रही हो तो फिर बताना। मेरी आवाज, मेरी बात तो समझ में आ रही है? क्या दूसरी लैंग्वेज में बोलूं? आपके दिल में जो फेटे बांध के चलने की कला और सबके चेहरे पे जो रौनक दिख रही थी, सच में सबके दिल में सतगुरु रविदास महाराज जी की आस्था, वो श्रद्धालु दिख रहे थे जो गुरु रविदास महाराज जी की महिमा के साथ सब यहाँ पर मिलकर बैठे। तो ऐसी लाइन लगाकर चल रहे थे, तो जब सतगुरु रविदास महाराज जी के पीछे से रथ चढ़ रहा था, तो गुरु प्यारी साध संगत जी, प्रेम आपके दिल में था बोल के ये इतना बड़ा प्रोग्राम हुआ। ये प्रोग्राम कोई मामूली नहीं, और आप लोगों ने जो जयंती का उत्सव मनाने की कोशिश की, ये छोटी बात नहीं है। संतों के संत, मुनियों के मुनि, महामुनि, संत शिरोमणि जगत गुरु रविदास महाराज जी को आज सब में महान पद से, बड़े ब्रह्म विचारों से माना जाता है। काशी नगरी से लेके तो दुनिया के कोने कोने तक सतगुरु रविदास महाराज जी के विचारों में लोग सुनने के लिए बेचैन होते हैं। तो आज वो मौका आप लोगों ने इस नगरी में प्राप्त किया। जिस प्रकार आप फेटे लेकर चल रहे थे ना, तो साक्ष्य में ऐसा लग रहा था, लाली मेरे लाल की जत देखो अतला, अनलाली देखन में चली
के साथ लाली लाल। आप जो सच्चे दिल से बैठकर सदगुरु रविदास महाराज जी के वो वचन सुनेंगे, श्रद्धा से उनके हर वाणी हर विचार आपके मन में लेंगे, तो आपने समझ लो कि आपकी काया बदल गई। जिस प्रकार में यहाँ पर एक दास सदगुरु रविदास महाराज जी के असीम कृपा से कात्रज पूना तीसरे धाम में, मुझे भी पता नहीं था, बिल्कुल आपकी तरह मुझे गुरु महाराज जी के बारे में पता नहीं था। जब सदगुरु रविदास महाराज जी के बड़े स्थान जो दुनिया का एक प्रचार केंद्र बन चुका है कात्रज पुणे, संत सुखदेव जी महाराज जी के आशीर्वाद से पूरे 28 राज्यों में सतगुरु रविदास महाराज जी की अमृत वाणी, गुरु रविदास महाराज जी की ऑनलाइन जूम के माध्यम से ऑनलाइन की एक प्रशिक्षण चलता है हर सुबह और शाम। पूरे राज्य में सतगुरु रविदास महाराज जी को हमारे महिला माताएं, बुजुर्ग और बच्चे गुरु रविदास महाराज जी के वो संस्कारिक विचार और ब्रह्म विचार सीख रहे हैं। ये काम कात्रज पुण्य से 28 राज्यों में आज लाइव चालू है। गुरु की वो प्रीत, सदगुरु रविदास महाराज जी की सोच कोई मामूली नहीं थी। उच्च सोच के लिए काफी आज यहाँ से सब लोग मिलकर आए हैं गुरु जी की महिमा के लिए। तो मुझे अभी पता आया कि सारे विदर्भ से ही मिलकर आए हैं, तो मैं भी एक विदर्भ से ही हूँ। सबंध मोड़ो केवल है विनंती कि मैं भी एक आप लोग घर में को एक सदस्य हूँ। पर गुरु रविदास महाराज जी की जयंती मनाई, पर गुरु रविदास महाराज के तुमने आदर्श नहीं लिए। आज गुरु रविदास महाराज जी के जितने श्रद्धा आस्था से तुमने अपने मन में गुरु रविदास महाराज समाया है, वसत गुरु रविदास महाराज की वाणी के तरफ जाओ। आप सबन की काया नहीं बदल गई तो फिर के देखो, कारण कि सदगुरु रविदास महाराज के भक्त जो संत महापुरुषों ने देखे, 52 राजा एकदम उनके नतमस्तक हो गए। गुरु ग्रंथ साहिब में सब में पहली आरती गुरु रविदास महाराज की हो। आणि आज बड़े भाग्य की बात है कि आप पुणे में होते हुए, मुझे पुणे में आस्था नहीं, कात्रज पुणे के धाम में जाके खजीना है गुरु रविदास महाराज जी का वो खजाना है जो अमृत है। जब तुम कोणते भी एखादे दरबार के मंदिर में या अनेक ठिकाने जाती है डुबकी लगावे के, वहां डुबकी फक्त तुम्हारा शरीर को मेल धोए जा, मन को मेल कर धोना जाना। तुम्हारा मन मैला तो सब कुछ मैला, धोने हुए तो मन को मेल धो। आने वाले सतारे के जो लड़का मारे में परिवार में जर, ये संसार रूपी भवसागर के सुख के सागर में आना चाहती है, तो आपके सुख सागर वन है जो गुरु रविदास महाराज जी की पावन अमृत वाणी है। अमृत वाणी एक बहुत बड़ा खजाना है, जिसके हाथ में सच्चे विचार गुरु के लगे वो पावन हो जाए। अब के समय की जरूरत बनता है तो मैं ज्यादा बोल नहीं सकत, पर जब भी मुझे मौका मिले तो मैं जरूर फिर से आऊँ। कल इतने एक साथ मिलकर गुरु रविदास महाराज जी के चाहनारे लोग हैं करके आप लोग बैठे चलने में चाले, जो ऊपर के खड़ा है जो आप है, बाकी गल के चले गए। पर गुरु रविदास महाराज जी की जो बात है तो वह बात मन चंगा तो कटौती में गंगा, मन मैला तो सब कुछ मैला, मन मैलो मत होने दो। परिवारों में बहुत संकट आने वाला है। आने वाले कल में जो ऑनलाइन के जो न्यूज से जो मोबाइल के माध्यम से जो परिवार में आक्लेश होने वाला है, इसको बचाना है तो एक ही जरिया है सतगुरु रविदास महाराज जी की अमृत वाणी। जो कोई सतगुरु के वाणी के साथ, विचारों के साथ, महापुरुषों के साथ जुड़ेगा तो घर में आक्लेश नहीं होगा। वो आक्लेश है संसारिक जीवों का, और संसारिक जीवों में जो सुख शांति और कोई बातों से उसमें छुटकारा चाहना चाहते हो, जैसा कोई खान पान रहन सहन में, तो अमृत वाणी एक आपके लिए बहुत बड़ा परिवार के लिए जरिया है। तो मैं यहीं पर ही आपसे विराम लेता हूँ। जो बोले सो निर्भय सतगुरु रविदास महाराज की जय। आपने सुने, मुझे अच्छा लगा। जिसको सतगुरु रविदास महाराज जी की वाणी के बारे में ऑनलाइन के माध्यम से घर बैठे झूम पे आपको गुरु रविदास महाराज जी की वाणी सिखाई जाएगी।
नंबर एक दूसरे से ले लेना मिल जाएगा। जो बोले सो निर्भय संत रविदास महाराज की जय। माननीय जितेंद्र चौबे हेलो, गुरु रविदास महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। आज इथे सर्व समाज बांधव एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। आणि आजच्या या कार्यक्रमासाठी मागच्या 2 महिन्यापासून अहोरात्र मेहनत घेणारे संजीव बनसोड यांचाही मी मनापासून आभार मानतो। यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। मित्रांनो, बोलायला इथे सुखदेव महाराज उपस्थित आहेत। आता आपल्या बंधूंनी खूप छान मार्गदर्शन केले आणि गुरु रविदास महाराजांचा विचार वारसा आपल्या सोबत चालवणारे इथे चिंतमनजी बहिरे साहेब पण उपस्थित आहे। एवढे सगळे लोक असल्यानंतर मी काय बोलणार, पण एक छोटासा विषय होता की या कार्यक्रमासाठी जेव्हा देणगी मागायला बनसोड साहेब आपल्या समाज बांधवांजवळ गेले किंवा जातात, तर त्यामध्ये काय होतं मित्रांनो की खूप अनेक त्यांना उत्तरांना समोर जावं लागलं। याच्यामुळे मी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की कोणाचेही 11 रुपये दिलेले छोटे नसतात आणि कोणाचेही 1000 रुपये दिलेले मोठे नसतात। याचं तात्पर्य म्हणायचं असं की एक छोटीशी गोष्ट आहे। एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक झाड होतं, खूप प्राचीन झाड होतं आणि त्या झाडावरती एक कावळा राहायचा आणि शेजारी चिमणीचाही घरटा होता मित्रांनो। तर ते अनेक वर्षापासून ते गावात राहत होते। अचानक दुर्दैवाने एक दिवशी त्या गावाला आग लागते आणि गावाला आग लागल्यानंतर ते गाव जळत असतं। हे चिमणी बघती, कावळाही बघतो। गावाला विझवण्यासाठी सगळे गावकरी, आजूबाजूचे गावातले लोक तिथे मदत करतात। कोणी टँकरने, कोणी हाण्याने, कोणी बादलीने असे ते पाणी टाकून गाव विझवण्याचा प्रयत्न करतात। मित्रांनो, अशामध्ये काय होतं की ती चिमणी चोचेमध्ये आपलं एक थेंब पाणी नेऊन त्या गावावर टाकते आणि असं ते खूप वेळ करते। तेवढ्यात तो कावळा तिला विचारतो की चिमणी ताई, तू एवढे काही करत आहे, तुझ्या एक थेंब पाण्याने काय होणार आहे? तर ती चिमणी तेव्हा त्याला फार छान उत्तर देते की जेव्हा भविष्यामध्ये या गावाच्या आगीचा विषय निघाल तेव्हा माझाही विषय या गावात आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये होईल, याचा मला खूप अभिमान आहे। तसेच मित्रांनो, जेव्हा तुम्ही इथे 11 रुपयाची देणगी देणार किंवा 101 रुपयाची देणगी देणार, 1001 रुपयाची देणगी देणार, काहीही छोटं मोठं नसतं मित्रांनो। जेव्हा या महाराष्ट्रातील नंबर 1 जयंतीचा विषय निघेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तेव्हा तुम्ही गर्वाने सांगणार की या जयंतीमध्ये आमचं फुल आहे, फुलाची पाकळी असा वाटा आहे। आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी देणगी दिली मी त्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो। अहोरात्र झटणारी संजीव बनसोड आणि त्यांची टीम, रिपब्लिकन महाराष्ट्र चर्मकार संघ आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते यांचाही मी खूप मनापासून आभार मानतो। आणि असंच हे कार्य वर्षानुवर्ष चालत राहावं आणि सर्वांना सोबत घेऊन असं संजीव भाऊंनी हे कार्य करत आहे, अशी मी बोलून 2 शब्दांत थांबतो। गुरु रविदास महाराज की धन्यवाद। आपण चांगल्या पद्धतीने समाजासाठी प्रश्न मांडले, तरी या ठिकाणी पहाडे महाराज यांचा सत्कार हिराबाई पवार आणि महिला जिल्हा अध्यक्ष हे करतील। हिराबाई पवार आणि महिला जिल्हा अध्यक्ष नर्मदा उतपुरेताई हे महाराजांचा सत्कार करतील। दीपक परदेशी साहेब त्यांचा सत्कार, दीपक परदेशी साहेब त्यांचा सत्कार अर्जुन पसरेटे साहेब करतील।
अमोलजी महाराज त्यांचा सत्कार संघटनेचे उद्योजक भाषण कदाचित आपल्याला अभिनेता काळूराम रोबळे आणि यानंतर महाराजांनी आपल्या समाजासाठी 2 प्रश्न बोलावे मी त्यांना विनंती करतो. अभिनेता काळूराम रोबळे साहेब. महाराज की जय, सर्व संत समाज की जय. श्री गुरु रविदास शक्ति, श्री गुरु रविदास शक्ति, श्री गुरु रविदास शक्ति, श्री गुरु रविदास शक्ति. जय गुरुदेव, धन गुरुदेव. खूपच छान. आज सद्गुरु रविदास महाराज त्यांची आम्ही अन्वयी, ती आमचे कुलदैवत आणि आजचा दिवस अन्वयीने सद्गुरु रविदास महाराजांची जयंती उत्सव 648वा तुम्ही शोभायात्राच्या माध्यमातून खूपच छान साजरा केला. सद्गुरु रविदास महाराज हे आपले कुलदैवत आणि आपल्यासाठी परमात्माचं रूप. आज आम्हालाही गुरु रविदास माहिती नव्हते. मला काशीराम साहेबांनी सद्गुरु रविदास महाराजांच्या ठिकाणाला त्या संस्थेला जोडलं. तेव्हापासून लगभग 30 वर्षाही पेक्षा जास्त झालं. सद्गुरु रविदास जन्मस्थान काशी बनारस इथं मी तेव्हापासून एकही वर्ष माझं तिथं जायचं राहिलं नाही. पण मला बनसोडजीने त्यांच्या संस्थेमार्फत एक निमंत्रण दिलं की रमेश पारे औरंगाबाद त्यांच्याकडनं की महाराज तुम्ही ह्यावेळेस इथं या जयंतीच्या उत्सवाला थांबायचं. त्याच्यानंतर पहिल्यांदा मी महाराष्ट्रामध्ये जयंतीला थांबलेलो आहे. नाहीतर सदैव मी काशीमध्ये होतो. काशीला जयंतीला गेलं की माझे 3 महिने तिकडं पूरा यूपी, बिहार, झारखंड, छत्तीसगड, बंगाल, नेपाळ, आसाम संपूर्ण माझे कार्यक्रम तिकडे लागलेले असतात. आणि ते सर्व कार्यक्रम थांबवून मी महाराष्ट्राच्या संगतसाठी इथे थांबल्या गेलो. त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन मी ह्या ठिकाणी थांबलेला आहे. मला एक प्रकारचा तर आनंद झाला, पण एक प्रकारचं दुःख बी झालं. आता आपण आपला वेळ तर कसल्याही कामाला नाही द्यायला पाहिजे आणि आपलं धन पण व्यर्थ कसल्याही ठिकाणी खर्च नाही व्हायला पाहिजे. आपलं धन बरोबर फायद्याच्या ठिकाणी खर्च झालं पाहिजे. आपला वेळ बरोबर कामयाब तेवढ्याच वेळ आपला व्यर्थ खर्च व्हायला पाहिजे. जास्त वेळ आपल्या इतिहासाला समजण्यासाठी खर्च केला पाहिजे. ह्या बाबतीत तुमचं सगळ्यांचं काय म्हणणं आहे? तुमचं सगळ्यांचं म्हणणे बरोबर जर असेल का तर एक पद्धतीनं ह्या टीमला मी पुण्यात पहिल्यांदा बघितलंय. आपल्या कात्रजची शोभायात्रा तर होती, पुऱ्या देशाचे लोक येतात, पण मी
ह्या संस्थेची शोभायात्रा पहिल्यांदा बघितली आणि संस्थेची शोभायात्रा बघितल्यानंतर मी आपल्या रथावर बसलेला होतो. तुम्ही सगळे शोभायात्रा चलत होता आणि तो मला आनंद होत होता. इथं थोडीशी सुधारणा करायला पाहिजे. पहिली गोष्ट, देश विदेश संपूर्ण आपल्या धर्मगुरूंनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे प्रचाराची. पुढे विश्वामध्ये सद्गुरू रविदास महाराजांचे मंदिर आहे. तुम्ही यकीन नाही करणार, धरतीचं तिकडलं लास्टो करोडो रुपयाचं मंदिर आहे आणि धरतीचं इकडलं लास्टो तिथेही सद्गुरू रविदास महाराजांचे मंदिर आहे. आणि मधल्या टप्प्यामध्ये युरोप असेल, अरब असेल, आपला पूर्ण जम्मू काश्मीर पासून पुरा इकडं खाली पूर्ण आसामपर्यंत देश असेल, सगळ्या ठिकाणी गुरु महाराजांचे दरबार आहे. आत्ताच 12 तारखेला पुढे विश्वामध्ये जयंती साजरी झाली, जगभर जयंती साजरी झाली. तर आपल्याला सद्गुरू रविदास महाराजांची जयंती म्हणजे हा आपला सण. काय म्हणायचे तुम्हाला? सद्गुरू रविदास महाराजांची जयंती म्हणजे आपला सण. राम जन्मला तर ती सण होतो है ना, कृष्ण जन्मला सण होतो. सद्गुरू रविदास महाराजांच्या विचाराला समजून घेणं खूप जरुरी आहे आपण. आणि गुरु रविदास महाराजांची विचारधारा इतकी क्रांतिकारी आहे की भक्तीमधला निचोड काढून तुम्हाला सन्मार्गावर पाठवायचं काम केलेलं आहे, सत्याला जोडलेलं आहे. आणि जो ठरपणा होता त्यामध्ये तुम्हाला सावधान केलेलं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, मन त्यांना तो जोपर्यंत आपलं मन पवित्र होत नाही, मन साफसुथरं नाही, तोपर्यंत ह्या जीवनाचा, ह्या शरीराचा काहीच फायदा नाही. अगर ह्या शरीरामध्ये जर मन सैतान बनून बसलेलं आहे तर आपले सगळे कर्म सैतान रूपीच होतात. आपले गुरु महाराजांची वाणी सांगते तुम्हाला. आता एक तरफ इकडने मला विचार करायला मजबूर झालोय. त्यांनी बोलताना म्हणले 2 शब्द बोलायचे. दुसरी तरफ तुम्हाला बघून मी परेशान झालोय की तुम्ही खूप वेळ चाललेले आहात, थकलेले आहात, शाळेत तुमच्या पोटामध्ये काही नसणार आहे. तर इकडेही तुमच्याकडे बघून मला विचार करायला मजबूर झाले. पण आपण ह्या सगळ्यामध्ये सिस्टीममध्ये कुठेतरी सुधारणा केली पाहिजे. केली पाहिजे का नाही? केली पाहिजे का नाही? आपला वेळ व्यर्थ जाऊन आपल्याला काही फायदा होणार आहे का? आपला वेळ व्यर्थ नाही जायला पाहिजे. तिथल्या तिथं थोड्या ह्याच्यात अगर आपण 1 घंट्यामध्ये जर ही शोभायात्रा आणली असती, हे बी लावलं पाहिजे की समाजाला कळलं पाहिजे की शोभायात्रा हे सद्गुरू रविदास महाराजांची आहे. आज त्या निमित्तानं गुरु महाराजांची जयंती साजरी केली चाललेली आहे. म्हणजे समाजालाही कळलं पाहिजे आणि आपल्या समाजाला सगळ्यात महत्वपूर्ण सद्गुरू रविदास महाराजांची अमृतवाणी कळली पाहिजे. आज जर तुम्हाला अमृतवाणी कळली असतील, मला माहिती आहे तुम्ही वरून गुरु रविदास वागता. जसे आता गुरु रविदास दिसलेत ना, आता फोटो काही काळापूर्वी जोड्याची फोटो होती. काही काळापूर्वी ह्या फोटोला आम्हालाही काशीचं काही माहीत नव्हतं, पण त्या कांशीराम साहेबांचे मी खूप उपकार मानतो. त्यांनी मला ओरिजिनल गुरु महाराजांच्या वाणीला आणि विचाराला जोडण्याचं काम केलं आणि हे मला समजावून सांगितलं की बाबा रे, आम्ही तिकडे उत्तर भारतामध्ये गुरु रविदासालाच परमात्माचं रूप मानतो
तुम्ही हे काम करा की समाजामध्ये गुरु रविदासाच्या विचारधाराचा प्रचार करा आणि त्या विचाराला समाजाला जोडा. गुरु रविदास महाराजांची विचारधारा आज आपण मी पाहायला म्हणलं होतं की तुमच्या भाषेत बोला. तुम्ही हिंदी चांभार, इथं मराठी चांभार, असा भेदभाव ही पुऱ्या देशात दुनियात बघतोय मी. पुऱ्या देशात दुनियात आपल्या 1108 जाती आहेत. जातीत जात जातीत जात जातीत जात आणि आपले 25 करोड लोक आहेत. माझं एवढंच म्हणणं आहे तुम्हाला, उपजातीकडे बघू नका, आपल्या गुरुकडे बघा, त्यांच्या विचाराकडे बघा. आणि आपली कॅटेगरी एकच आहे ना. जरी आपण हिंदी चांभार म्हणू, पंजाबी चांभार म्हणू, गुजराती चांभार म्हणू आणि कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत, गुजरात पासून आसाम पर्यंत, पण आपली जात एक आहे, आपला गुरु एक आहे आणि देश आपला एक आहे, है ना. तर आपण ह्या उपजातीकडे लक्ष ना देता आपण ज्या शहरमध्ये आज हे शहर आपल्या देशात मुंबई जी म्हणतात ना, ते ह्या देशात सगळ्यात मोठं केंद्रबिंदू शहर आहे आणि हे सेकंडचं शहर आपलं आहे पुणे. तर आपल्या देशात 2 शहरचे जरी आपण रविदासा लोक जागृत झालो तर मोठी क्रांती झाली. मोठी क्रांती झाली म्हणजे आणि इथं एक दुसरा खूप मोठं दुःख वाटतं मला. कधी कधी आम्ही आत्मा रडतं आमचा. अहो एक ठिकाणी असून, एक कॅटेगरीचे असून आपण एकत्र नाही. आपल्याला एकत्र व्हायला पाहिजे. आणि जर अगर आमच्या कुळाचा उद्धार होईल तर जोपर्यंत आम्ही इष्ट कुलदेवत विष्टदेवत आमचे गुरु रविदास त्यांची वाणी जोपर्यंत समजून घेणार नाही आणि आपल्या आतमध्ये उतरणार नाही तोपर्यंत आमचा कधी उद्धार होणार नाही. आम्ही भले 10 बिल्डिंगी बांधू, अर्ध करोडो रुपये कमवू, पण गुरु महाराजाची विचारधारा आम्हाला सावधान करते, जागृत करते. आपण काही संघ घेऊन जाणार नाही, हे सगळं इथेच राहणार आहे. गुरु महाराज सांगतात बार बार जन्म भेटत नाही, हेच जन्म आहे. तो परमेश्वरावर बी प्रेम करा. आता परमेश्वर म्हणजे गुरु रविदासाचा कोणचा हे बी तुम्हाला माहिती पाहिजे. आपल्या गुरुनं दगड धोंडे नवस तीर्थस्थानाने डुबक्या मारायचं काम केलं नाही. गुरु रविदासांनी एका वाक्यात सांगितलं, मन चंगा तो फक्त मनाला पवित्र करायचं. आता मन पवित्र कसं होऊ शकतं? मनाला साबण लावता येतं का? नाही. मग मनाला पवित्र करण्यासाठी गुरु महाराजांनी अमृतवाणीमध्ये जो संदेश दिला आहे, जो परमात्मा सांगितला आहे, ते रूप सांगितले भक्तीचे कसे करायचे, तसं केलं तरच आपलं मन साफसुत्र होतं परमेश्वराचं नामस्मरण करून. म्हणून अमृतवाणी रमेश पारे औरंगाबादमधून आहे. तिथून रोज सकाळ संध्याकाळ पुऱ्या देशाचे लोक त्या अमृतवाणीमध्ये पहिल्यांदा एवढ्याने लेकरं अमृतवाणी बोलायला येतात. 7 महिन्यापासून ते चालू केलेलं आहे. तर आज ते लेकरं अमृतवाणी बोलाले तर त्याचा प्रचार व्हायला. आपण ते थोडंसं सकाळ संध्याकाळ कानावर 4 शब्द सगळ्यांनी समजून घ्यायला, ऐकावे. हळूहळू हळू गुरु महाराज तुम्हाला समजते. आपला घरातला देवारा असतो, घरातला. आता ते सगळे धर्म व्यवस्था जर आपण बघितली, मी बोललो तर चालेल ना? चालेल ना? सगळे धर्म आपण बघतो. प्रत्येक धर्मामध्ये ते काय सांगतात, ये मेरे अल्लाह ने किया, सृष्टि को निर्माण. कोई बोलतो ये मेरे वाहेगुरु ने केला, कोई म्हणतो गॉड ने किया. हे जन्माच्या आधी जो परमात्मा आहे
तो परमात्मा सद्गुरु रविदास महाराजांनी यांना समजावून सांगितलं. रामावर सांगितलं त्यांनी, माझा राम दशरथ पुत्र नाहीये, माझा राम अखंड विश्वव्यापी आहे आणि घटघट मध्ये निवास करतो, मानवच नाही. जिथं चैतन्य आहे, जिथं जीव आहे, तिथं ती पावर आहे आणि त्या पावरला 5 तत्वाची ऊर्जा जी आहे त्याला म्हणलं गेलं राम. त्यांनी 4 रामाचं वर्णन केलं गुरु महाराजांनी. एक राम नामीकरण, एक राम गटगटीमध्ये बसलेला अखंड विश्वव्यापी असलेला, एक राम सारा पसारा. और ही जी सगळं चाललंय संसार, तुमच्या जीवाला ऊर्जा, हे धरतीवर होणारी निर्माण सिस्टीम, हे जी सगळं चाललंय, चौथा राम सबसे न्यारा, साऱ्यावर बराबर. त्याच्यापाशी कुठल्या जातीचा भेदभाव नाही, त्याच्यापाशी कुठल्या धर्माचा भेदभाव नाही, कुठं स्टेटचा भेदभाव नाही. सगळा साऱ्याला समान ऊर्जा द्यायला. अखंड ब्रह्मांडामध्ये जी 5 तत्व आहेत, सूर्याची किरण जोपर्यंत ठीक पडत नाही तोपर्यंत या धरतीतलं बी बराबर वर येत नाही. जसं ऑक्सिजन लागते ते जोपर्यंत सगळ्याला हवा ऑक्सिजनच्या रूपातनं भेटते, म्हणून हे जीव आहे. जसं जल लागतं, पाणी लागतं, तर पाणी बराबर, पाण्याने कधी म्हणलं का हो ह्या धर्माचं पाणी आहे, त्या धर्माचं पाणी आहे, ह्या जीवाचं पाणी आहे, त्या जीवाचं पाणी आहे, असं काही नाही. हे सगळ्या जीवासाठी निर्माण करणारा जो आहे त्याच्याबद्दल आपल्याला सांगितलं. मग सद्गुरु रविदास महाराजांनी सांगितलं, रविदास ब्राह्मण मत पूजिये जो होवे गुणहीन, पूजिये चरण चंडाल के जो होवे गुण परवीन. गुरु महाराज सांगतात ही ब्राह्मण व्यवस्था पूजू नका म्हणतात, ही ठगी व्यवस्था आहे. हाथ जप माला माटी तिला जग ठगी को सोंग बनाया. गुरु महाराज सांगतात की ह्या ठगी व्यवस्थापासून आपली सुटका व्हायला पाहिजे. म्हणून भक्ती आंदोलन गुरु रविदास कबीर महाराज तसं बघितलं तर भगवान बुद्धांपासून सुरू आलं आणि बाबा साहेबांपाशी न्याय भेटला. समाजाच्या हितासाठी जे सगळे महापुरुषांनी जे काम केलेलं आहे, आपलं जीवन लावलेलं आहे, भगवान बुद्धापासून सुरू होतं. इकडं बसवेश्वर येतात, संत हराळ्या येतात. आपल्या समाजात त्या संत हराळ्या त्यांची क्रांती मोठी आहे. त्याच्यानंतर जसं पुढं बघतो आपण ते इथल्या वारकरी पंथाने आपल्यासाठी खूप काम केलं, त्यांनाही समाधी घ्यायला मजबूर केलेले आहेत. पुढे जातात तर काशीमध्ये गुरु रविदास आणि कबीर पैदा होतात आणि हजारो सालच्या सिस्टीमला ह्या सगळ्याला समजावून सांगतात. 52 राजे गुरु महाराजांचे शिष्य झाले. 52 राजे आपल्या समाजाला जवळ बसू देत नव्हते, शिवून घेत नव्हते, मंदिराने जाऊ देत नव्हते, सन्मान नव्हता, अपमानित करायचे. म्हणून या सगळ्या संत महापुरुषांनी हे जसं वेळ काळ मिळाला जागृती करत करत समजावत आणलं. पण जे काय ह्या सिस्टीमनं, मनोवादी सिस्टीमनं कर्मकांड जर टाकले असतील तर ह्या 2च समाजावर आपल्या जरी 1108 जाती असत्या पण आपली कॅटेगरी तरी आहे. म्हणून आपला भेदभाव नाहीये. 4 वर्णाचा हा धर्म आहे आणि 4 वर्णाच्या बाहेरचे लोक आहे, अतिशूद्र लोक आहे आपण. आपल्याला या धर्मामध्ये कुठलीही जागा नाही. हजारो वर्षापासून संतांनी सांगितलं याच्यासाठी. आणि लास्टला बाबासाहेबांनी गुरु रविदास महाराजांची अमृतवाणी जेव्हा समजून घेतली आणि त्याचे ग्रंथ बाबासाहेबांनी गुरु महाराजांना अर्पण केलं आणि मग बाबासाहेबांनी अमृतवाणीचा जो सार आहे संविधान मध्ये आला आणि त्या संविधान मधून आपल्याला न्याय भेटला. म्हणून आपल्याला आता शोभायात्रामध्ये जर आपण 3 तास घालवले असते तर आपण 1 तास घालवावा किती. पण आपल्याला सदैव ज्ञानाची जरूरत आहे. मनुष्य जन्मता
आईच्या कोकमधनं ज्ञान प्राप्त करून येत नाही. ज्या संतीला आपण पाठवतो तेच गुणधर्म धारण करतं. म्हणून आपल्याला समाजाला सगळ्यात जास्त सद्गुरू रविदास महाराजांची वाणी अमृतवाणी समजावून सांगण्याचं काम करायचं आणि अमृतवाणीचा प्रचार करायचा. आणि त्या अमृतवाणी बी कशी आहे, काही नुकसान नाही आपली. इकडं सांगितलंय, तुम्हाला माहिती आहे सर, हे दलित आणि आदिवासीच्या डोक्यावर जास्त लादल्या गेलेल्या. त्याचं उत्तर देतो तुम्हाला. बामणेबाईनं जोगवा मागितलाय का कधी? मागितलाय. बामणेबाईनं झिपऱ्या सोडून नाचले का कधी अंगात आले म्हणून? नाही ना. मग हे कुणी केलं? आपल्या दलित लोकांनीच केलं ना सगळ्यात जास्त. म्हणून आपलं धन व्यर्थ खर्चा गेले. पहिल्या टप्प्यात म्हणलं आपलं धन व्यर्थ जाऊ नये आणि समय व्यर्थ खर्च होऊ नये. सगळं प्लॅनिंग मध्ये असावं. ठीक आहे, तुम्ही सन्मान केले, तुम्हाला सहयोग केला असेल लोकांनी, तुम्हाला सगळ्यांनी मिळून त्याला केलंही पाहिजे सन्मान. पण त्याची एक टॅग वापरा, कुठंतरी आपले नुकसान होईल त्यालाही सांभाळा. शोभायात्राही पाहिजे. जर या रस्त्यानं आपली शोभायात्रा चालली तर आता मी शोभायात्रा वरून बघत होतो, कोण तंबाखू मळतंय, कोण हे करतंय. पण जिथं पवित्र विचारधारा आहे, तुम्हाला एकीच नाही वाटणार. त्या अमेरिकेमध्ये बाया रस्त्याने झाडू मारतात, पाणी शिपडतात आणि गुरु महाराजाला शोभायात्रामध्ये किती शोभायात्रा होती. त्यांच्याकडे असेलच ना. तुमचा आत्मा सगळ्याचा म्हणाला की या ठिकाणी ऐकून घ्या. डोक्यातनं काढून फेकून टाका आणि आपण सगळेजण ह्या पुणे शहरमध्ये एकत्र यायचं, सगळेजण. आणि आपला गॉडफादर सद्गुरू रविदास महाराज आहे. आम्ही आज आहे, उद्या नसणार आहे. गुरु रविदास महाराज त्यांचं शरीर नाही, पण आज त्यांची वाणी विचारधारा जोपर्यंत चांद सुरत राहील, धरतीवर मानव राहील, तोपर्यंत सद्गुरू रविदास महाराजांची वाणी चला. त्याला सांभाळायचं काम आपलं सगळ्याच आहे. गुरु रविदास महाराज काय माझ्या एकट्याची बापाची प्रॉपर्टी नाही की आता जगभर सोबत फिरवत मीच एकट्याने प्रचार करायचा. आपण जिथं तुम्हाला कळत असेल तिथं जुडा. जिथं आपल्या ह्याला द्या. आजपर्यंत आपण दुसऱ्याला लय मोठं केलंय, आस्थाच्या नावानं, पूजाच्या नावानं, देवाच्या नावानं. पण देव हा गुरु महाराजांनी सांगितला, जी ब्रह्मांडामध्ये शक्ती आहे तीच आपल्या शरीरात पिंडामध्ये आहे. इथं परमात्मा आहे. परमात्मा कुठं दुसरीकडे नाही. याला खोजायला लांब जाऊ नका आणि धन व्यर्थ खर्च करू नका. तुमचं धन तुमच्या लेकराबाळाला शिक्षणाला लावा. तुमचं धन त्याला चांगलं खाऊ घालायला लावा. तुमचं धन तुमच्या घराला, परिवाराला खर्च करा. आणि तुमचे समाजात असे संघटन जे काम करतात, ह्या संघटनेला मन खोलून आणि धर्माला आणि मंदिराला सहयोग करा. आता तुम्ही देत नसाल तर पराया येऊन तुमच्या जातीला आणि धर्माला तुम्ही सहयोग करणार नाही, दान देणार नाही. तुम्हाला हे कळलं पाहिजे आपण आजपर्यंत काय केले. आपल्या इथं गाय आहे, घरात दूध द्यायला मस्त, आणि शेजारच्या घरात पैलवान आहे. आणि आपण काय केलेलं आहे की ते पैलवान आहे म्हणून लय खुश झालेले की ते पैलवान आहे. आणि गाईचं दूध काढून आपण त्याला पाजवलंय. पण आपल्या घरात लेकरू आहे, जर त्या लेकराला दूध पाजवलं तर आपला मुलगा पैलवान होईल. असं आपलं त्या सगळ्याला केलं पाहिजे. धर्म असतात, घाबरू नका. आणि जरी रविदासा धर्म म्हणलं तर भ्यायची काही जरूरत नाही तुम्हाला. धर्म म्हणजे सद्गुरू रविदास महाराजांना वाणी प्राप्त, ज्ञान प्राप्त करून परमात्माचं जी प्राप्ती झाल्याला आपल्याला सगळ्याला समजावून सांगितलंय जीवनामध्ये कसा जग, कसा वाग, काय कर, काय नाही. आणि त्याला ज्याला धारण केलं त्या धर्मला धर्म म्हणतात. धर्म आधी पैदा होत नाही, महापुरुष आधी पैदा होतो. आणि जेव्हाही प्राप्त करतो तेव्हा संसारात समाजाला समजावण्याचं काम करतो. तसं आपलं कुलदेवत, इष्टदेवत ह्याने आपल्याला सगळं अमृतवाणी दिले. तुम्ही कधी कधी बनसोडजीला मी सांगतो
की कधी कधी तुम्ही पर्वचनाचे सत्संगाचे कार्यक्रम लावा. भले तुम्हाला असं वाटलं की ते तुम्हाला पुण्यातलं तिसरं पीठ लांब होत आहे, तर कुठेही तुम्ही असे हॉल घेऊन प्रवचनाचे कार्यक्रम लावा आणि समाजाला ज्ञान गुरु महाराजांच्या वाणीचं द्यायला पाहिजे. जेव्हा आपण ज्ञान देऊ तेव्हाच त्यांना गुरु महाराज कळणार आहेत. आपण ज्ञानच राहिलं त्याचं गुरु महाराज कळणार नाही. आता मी ह्या इथंच थांबतो, का तर टाईम भरपूर झालाय. मला वाटतं ह्या हॉलचा बी टाईम झालेला आहे. मी जास्त बोलत बसून फायदा नाही, पण ही मोकळं घालवायचं नाही. आपण तुम्हाला सगळ्या त्या अमृतवाणी जुगाचे पाऱ्या संघ पारे महाराजा संघ, मग नंतर आपण अजून कुठं आणि ह्या पुण्यामध्ये एकाच ठिकाणी मंदिर राहू असं काही नाही. मुसलमानाची मस्जिद एक ठिकाणी नसते. जिथं मुसलमान आहे तिथं मस्जिद आहे. आपला समाज जिथं असेल तिथं गुरुचे दरबार बांधा आणि गुरु महाराजांच्या वाणीचा प्रचार करा. केंद्र बिंदू जे असतो मुसलमानाला मक्का मदिना आहे तिथून आदेश येतात, पालन करतात. तसं तुम्ही काशीचं मंदिर आहे, बल्लाचं मंदिर आहे, पुण्याचं मंदिर आहे, हे तुमच्यासाठी ज्ञान देणारे पीठ येतं. त्याला जोडा आणि त्याच्यापासून ज्ञान धारण करा. एवढंच मी सांगतो. बोलायला भरपूर आहे. तुम्हाला महाराज ज्ञान तुम्ही काय दिलेलं नाहीये, वाणीवर काही मी बोललेलो नाहीये, परिस्थितीवर फक्त समजावण्याचं काम केलेलं आहे. ज्या दिवशी मी वाणीवर बोलल, ज्ञानाच्या गोष्टी सांगल, ही खजाना खूप मोठा आहे. पण ही कुठेतरी समाजाला पोहोचुती व्हायला पाहिजे. ही जबाबदारी सगळ्या संघटनांची आहे. आपलं सगळ्यांनी आम्ही याच्यावर काम करू. ओके. जो बोले सर्वनिर्भय सतगुरु रविदास महाराज की जय. श्री गुरु रविदास शक्ती, श्री गुरु रविदास शक्ती. आपण एवढा शरीराला हाला प्रश्नात नव्हे त्रास देऊन बी शांत पद्धतीनं माझे 2 शब्द ऐकून घेतले आणि ह्या तब्येतीला ह्यांच्या निमंत्रणाला मान देऊन मी थांबलो. खरं काय बोलता कमी आला असं काही आहे, हळूहळू सुधरत सगळं ठीक होऊन जाईल. आपण मार्गाला लागलं पाहिजे. माझ्या वतीनं मी बनसोड साहेबांचा सन्मान करू इच्छितो. आपण सगळ्यांनी त्यांना टाळ्या वाजवायच्या नसतात आपल्या. धन्यवाद महाराज. आपण हे शब्द आपण समाजाला सांगितल्याबद्दल. टाळ्या कधीच वाजवायच्या नाहीत. ह्यांचे बी सन्मान झाले ना, टाळ्या नाही वाजवायच्या. ज्या सन्मानाच्या वेळेस एक जयघोष करायचा असतो. जो बोले सो निर्भय सद्गुरु रविदास महाराज की जय. प्रत्येकाला जो बोले सो निर्भय सद्गुरु रविदास महाराज की जय. सब संग